हिवाळा म्हटलं की अनेक आजार हे डोकं वरती काढतात. मग अशा वेळी या आजारांवरती रामबाण उपाय म्हणजे असा हा छोटासा लाडू. या लाडूमध्ये वापरले गेलेले सगळे जे पदार्थ आहेत त्याचे स्वतःचे असे गुणधर्म आहेत आणि सगळे पदार्थ हे उष्ण स्वरूपाचे आहेत. यामुळे शरीराला भरपूर अशी उष्णता मिळते आणि दुसरं म्हणजे हाडांना मजबूती देण्यासाठी हा उत्तम असा पर्याय लाडूचा आहे. चला तर मग लाडू कसे बनवायचे ते बघूया. लागणारं सगळं साहित्य हे ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी मध्यम आकारात कापून घेतलेले बदाम घेतलेले आहेत. बदामाचे काप हे आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत. यामुळे लाडू खाताना छान लागतो. त्यानंतर मीडियम साईजचे किंवा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले काजू 1 वाटी घेतलेले आहेत. पाव वाटी मनुके घेतलेले आहेत आणि पाव वाटी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर 1.5 वाटी बिया काढून घेतलेली खजूर घेतलेली आहेत. खजूरसोबत तुम्हाला हवं असेल तर पाव वाटी अंजीर देखील ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहेत. आता हे सगळे पदार्थ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी अगदी थोडंसं तूप मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये कापून घेतलेले बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत. लाडूचे सगळे पदार्थ हे भाजताना मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, कारण ते पटकन जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 अँटीऑक्सिडंट असल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता आणि ब्रेन पॉवर देखील वाढते. तसंच फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट असल्यामुळे जास्त वेळ पोट भरून राहते आणि जंक फूड खाण्याची जर इच्छा होत असेल तर ती कमी होते. ज्यांना खूप जंक फूड खाण्याची इच्छा होते त्यांनी दिवसातून 4 ते 5 बदाम आवर्जून खावे. यामुळे हळूहळू जंक फूड खाण्याची इच्छा ही कमी होते. त्वचेमध्ये ग्लो येतो, हाडांना मजबूती मिळते आणि इम्युनिटीही देखील वाढते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये बदाम खाणं हे सर्वात उत्तम मानलं जातं. आता हे 1 ते 1.5 मिनटं छान बदाम भाजून घेतलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात. बदाम काढून घेतले की त्याच कढईमध्ये काजूचे काप घालून घ्यायचे आहेत. तर जसं की आपल्याला माहिती आहे की काजू हे उष्ण असतात, परंतु बाकीचेही त्याचे भरपूर सारे फायदे आहेत. यामुळे हृदयाला मजबूती मिळते, खराब कोलेस्ट्रॉल जे आहे ते शरीरातलं कमी होतं. त्याचप्रमाणे यामध्ये कॉपर, मॅग्नेशियम असल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, वजन वाढण्यासाठी देखील मदत होते आणि उत्तम ऊर्जेचा स्रोत जो आहे तो काजू आहे. यासाठी आपण या लाडूमध्ये काजूचा वापर केलेला आहे. आता काजू देखील 1 ते 1.5 मिनटं छान भाजून घेतलेले आहेत. काजू हे मूळतः तेलकट असतात, त्यामुळे भाजताना तूप घातलं नाही तरीही चालेल. तर आता हे भाजून झालेले काजू आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच कढईमध्ये एक अर्धा मिनिट खिसमिस परतून घ्यायचे आहे. तर मनुक्यामध्ये ग्लुकोज असतो, त्यामुळे झटपट ऊर्जा मिळते, थकवा कमी होतं, हाडं मजबूत होतात आणि पाचन क्षमता देखील सुधारते. रक्तातील शुगर शोषून घेण्याचं काम मनुके करतात. भाजून झालेले हे मनुके ताटामध्ये काढून घेऊयात. लगेचच यामध्ये पिस्ता घालून घेतलेले आहे. पिस्त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मंद आचेवरती परतवून घ्यायचे आहेत. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B6, कॉपर आणि झिंक असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होते. त्याचप्रमाणे मेंदूसाठी पिस्ता हा फायदेशीर ठरतो. सर्दी खोकल्यापासून देखील बचाव होतो. त्यासाठी थंडीमध्ये आवर्जून पिस्ता हा खाल्ला जातो. पिस्ता देखील भाजून झालेला आहे, तो ताटामध्ये काढून घेतला आणि लगेचच यामध्ये खजूर घालून घेतलेली आहे. खजूर एक अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये ती व्यवस्थित वाटली जाईल. खजूरमध्ये मूळतः गोडवा असल्यामुळे ॲडिशनल साखर घालण्याची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता, कॅल्शियमची कमतरता आणि ॲनिमियासाठी खजूर हे उत्तम स्रोत आहे. मूळतः गोडवा असल्यामुळे भूक लगेच भागते आणि भूक कमी लागते. अनेक फायदे हे खजूरचे आहेत. तर या ठिकाणी खजूर भाजून झालेले आहे. खजूर भाजून झाली की ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये गॅस बंद करून मंद आचेवरती खसखस भाजून घेतलेली आहे. खसखसमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, त्यामुळे त्वचा चमकदार होते, हाडं मजबूत होतात. तर या ठिकाणी खसखस देखील 1 मिनिटभर भाजून झालेली आहे. आता ती देखील बाकीच्या साहित्यामध्ये घालून घेऊया. खजूर थोडीशी थंड झाली की लगेचच
मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतले की पुन्हा एक अर्धा चमचा तूप घालून घेतलं आणि खजूर 1 मिनिटभर तुपामध्ये परतवून घेतले। तुपामध्ये खजूर परतवून घेतल्यामुळे एक तर त्याच्यातला चिकटपणा हा कमी होतो आणि लाडू छान व्यवस्थित वळले जातात। एक अर्धा मिनिटभर मी खजूर या ठिकाणी व्यवस्थित तुपामध्ये परतवून घेतलेली आहे, कारण अगोदर देखील आपण खजूर ही परतवून घेतलेली होती। परतवून घेतलेली खजूर थोडीशी थंड झाली की लगेचच भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने एकजीव करून घ्यायचे। या लाडूमध्ये वापरले गेलेले सगळे जे पदार्थ आहेत त्यांचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत, परंतु सगळ्या पदार्थांमध्ये काही कॉमन गुणधर्म आहेत। ते म्हणजे शरीराला ऊर्जा देणं, त्याचप्रमाणे इम्युनिटी बूस्ट करणं किंवा प्रतिकारक क्षमता वाढवणं, हाडांना मजबूती देणं। यासाठी आपण हे लाडू बनवताना अगदी छोट्या आकारात बनवलेले आहेत, कारण प्रत्येकामध्ये ऊर्जा निर्माण करणं किंवा उष्णता ही आहे। त्यामुळे या पद्धतीचे छोटे छोटे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। जर मुलांना दररोज हा एक लाडू आणि त्यासोबत 1 ग्लास दूध जर आपण दिलं तर त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, पचनक्षमता वाढते आणि हाडांना मजबूती मिळते। त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये जर काही शरीराची झीज झालेली असेल, हाडांची झीज झालेली असेल तर ती झीज भरून निघण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी छोटासा हा लाडू भरपूर उपयुक्त किंवा फायदेशीर असा ठरतो। तर तुम्ही देखील या पद्धतीने झटपट तयार होणारा छोटासा परंतु भरपूर सारे फायदे असणारा ड्रायफ्रूटचा लाडू नक्की ट्राय करून बघा। खाण्यासाठी जितका चविष्ट आहे तितकेच त्याचे शरीराला फायदे देखील आहेत। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच विंटर स्पेशल रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रियाला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।